इडली सांबर खरं तर हा साऊथ इंडियन नाश्त्याचा प्रकार आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आपण कांद्या पोह्याचं नाव घेतो त्या पद्धतीने आता इडली सांबरचं नाव घेतलं जातं. म्हणजेच काय तर प्रत्येकाला इडली सांबर आवडते, पण ज्यावेळेस आपण इडली करायला घेतो तर त्याची जी प्रोसेस आहे ती थोडीशी लेंदी आहे, कारण की भिजू घालणं, बारीक करणं, फर्मेंट करणं आणि नंतर इडली, ही जी मोठी प्रक्रिया आहे ना ते मी अगदी आज छोटी करून तुमच्या समोर दाखवणार आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इडली प्रीमिक्स, तेही घरगुती साहित्यामध्ये झटपट कसं करायचं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. बाउलमध्ये आपण मेजरिंगचे जे कप असतात त्या कपानं 3 कप रवा घेतलेला आहे. तुम्ही घरातली कुठलीही रेग्युलर वाटी सुद्धा घेऊ शकता. 2 कप उडदाच्या डाळीचं पीठ, 1 कप तांदळाचं पीठ, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, यामध्येच आपण मीठ टाकून घेतोय. मिक्सरच्या जारमध्ये आपण 1 टेबलस्पून साखर घेत आहोत, अर्धा टीस्पून मेथी दाणे आणि 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड. आता हे सगळं एकदम छान आणि फाईन असं आपण बारीक करून घेऊयात. बारीक केलेले हे पदार्थ याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला याला व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे पदार्थ एकसारखे सगळीकडे पसरले जातात. घ्या तर मग अगदी झटपट असं आपलं इडलीचं हे जे प्रीमिक्स आहे ना ते तयार झालेले. फ्रीजच्या बाहेर महिनाभर आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं तर तुम्हाला जोपर्यंत हवंय तोपर्यंत तुम्ही हे प्रीमिक्स वापरू शकता. काचेच्या, प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या कोणत्याही डब्यामध्ये हे प्रीमिक्स तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तयार प्रीमिक्सपासून आता इडली कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी इथं आपण 1 कप भरून हे प्रीमिक्स घेत आहोत. मी घेतलेलं दही थोडंसं आंबट आहे त्यामुळे पाव कप घेते. तुमचं दही फ्रेश असेल तर अर्धा कप घ्यायचं आहे. कप पाणी ओतून घेऊयात. गरजेनुसार पाणी टाकून याची आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. तर इथं तुम्ही बघू शकता आत्ता अशा पद्धतीचं बॅटर हे आपण केलेलं आहे. याला साधारण 10 मिनिटांसाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे. इडली करण्यासाठी आता मी आज वापरत आहे अगारो रिजन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमर. घरी ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस अर्थातच आपण आपला जो इडलीचा कुकर आहे तो वापरतो, पण जे लोक कामानिमित्त घराच्या बाहेर राहत आहेत किंवा शिक्षणानिमित्त हॉस्टेलवरती किंवा इतर ठिकाणी राहत आहेत त्यांच्यासाठी ही केटल खूपच फायदेशीर आहे. कारण की याच्या आतमध्ये हे जे बाउल दिलेलं आहे ना याच्यामध्ये तुम्ही इडली, ढोकळा अशा पद्धतीचे पदार्थ करू शकता. इथं तुम्ही बघू शकता ही 600 वॅटची 1.2 लिटर कॅपॅसिटी असणारी ही केटल आहे. सोबतच याच्या आपल्याला अशा पद्धतीचं एक स्टीलचं रॅक मिळत आहे. हा बाउल ज्याच्यामध्ये आज आपण आपली इडली स्टीम करणार आहोत. तुम्ही जर अंडी वगैरे खात असताल तर त्याच्यासाठी हे एक बॉयलर देण्यात आलेलं आहे. आणि इतर भाज्या असू देत, मोमोज किंवा मोदक अशाच पद्धतीचे इतर अनेक पदार्थ उकळून घेण्यासाठी आपल्याला हे स्टीमर देण्यात आलेलं आहे. सोबतच हे ग्लासचं लीड आहे, जेणेकरून याच्या आतमधला पदार्थ शिजला आहे की नाही हे आपल्याला वरणसुद्धा समजून येतं. याच्या खाली पॉवर बेस देण्यात आलेला आहे आणि हा 360 अंश डिटॅचेबल आहे, ज्यामुळे आपल्याला हा जो केटल आहे तो अशा पद्धतीनं आपल्या सोयीनुसार हलवता येतो. सोबतच आपल्याला टेम्परेचर नॉब देण्यात आलेला आहे. केटल बंद आहे. याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेतोय. खालच्या साईडला मी स्टीलचं रॅक ठेवून घेतलेलं आहे. टेम्परेचर मोड आपण ऑन करतोय. पाण्याला उकळी येऊ देऊयात. एवढ्या वेळेमध्ये आपलं हे बॅटर छान असं भिजलं गेलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये इनो टाकायचं आहे. अर्धा चमचा इनो, थोडंसं पाणी टाकून घेऊयात. छान असं हे एकत्र करून घ्यायचं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे आणि खूप जास्त पातळही आपल्याला करायचं नाही आहे. बाऊलला अगोदर आपण तेल लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये हे बॅटर ओतून घेऊयात. आता इडली तुम्हाला या बाऊलच्या हिशोबानं किती मोठी किंवा छोटी करायची आहे त्या पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये बॅटर ओतू शकता. आपलं एवढं होईपर्यंत इथं तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण हा बाऊल ठेवून घेऊयात आणि हे झाकून ठेवायचं. साधारण एक 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथं आपली ही इडली बघू शकता. बाहेर काढून घेऊयात. तर इथं ही जी इडली आहे ना ती डिमोल्ड करणं सुद्धा खूप सोपं आहे बरं का.
अगदी सहजपणे ही डिमोल्ड झालेली आहे. आता तुम्ही म्हणताल, ताई एवढी मोठी इडली कुठं आपण करतो का आणि खातो का? तर जसं की मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेले, घराच्या बाहेर कामानिमित्त, अभ्यासानिमित्त जे लोक राहतात ना, त्यांच्यासाठी ही केटल अतिशय उपयोगी आणि कामाची आहे. कारण की त्यांना आपण जसं घरी सायासानं करतो तशा पद्धतीनं करायला वेळ नसतो, त्यामुळे त्यांना. तुम्हाला जर हवं असेल ना, तर तुम्ही ऑइल फ्री सांबर सुद्धा याच्यामध्ये करू शकता बरं का. ही जी केटल आहे ती ऑइल बेस्ड कुकिंगसाठी तयार केलेली नाहीये. म्हणजे आपण याच्यामध्ये फोडणी देऊ शकत नाही किंवा एखादा पदार्थ तळून घेऊ शकत नाही. फक्त आपल्याला जे सिंपल जेवण आहे ते आपण याच्यामध्ये तयार करू शकतो आणि याची क्लिनिंग पण खूप सोपी आहे. हा जो बेस आहे तो आपल्याला ओला करायचा नाहीये. फक्त ही जी केटल आहे, आपण कोणत्याही लिक्विडनं, जे लिक्विड तुम्ही भांडे घासण्यासाठी वापरता त्या लिक्विडनं अशा पद्धतीनं स्वच्छ घासून घ्यायची आहे आणि नंतर एका सुती कपड्यानं कोरडी करायची. तुम्हाला इडली मी दाखवते की कशा पद्धतीची आपली तयार झालेली आहे. मस्त सॉफ्ट अशी ही इडली तयार होते. Enjoy!